आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत त्यास तसेच बंद तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील, कडकडीत बंद असायला पाहिजे। मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, जसं रुग्णवाहिका सेवा आहेत, वृत्तपत्र आहेत, फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील। एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत, गणपती बाप्पा येत आहेत, दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे। कारण अनेकांना उत्सव पण करायचे आहेत, उत्साह पण आहे, पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुलीबाळी सुरक्षित राहतील की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। उद्याचा बंद याचं यश अपयश हे राजकारणामध्ये मोजायचं कारण नाहीये। उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असं आहे, त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे। जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतोय की उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाळून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत। लोकल आणि बस सेवा सुद्धा बंद ठेवली जाणार आहे का? हो, बंद ठेवायला पाहिजेत, कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही, हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला, हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे। म्हणून लोकल आणि बस मी सरकारला सुद्धा विनंतीच करतोय, जरी मी संताप म्हणत असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत, कुटुंब आहेत, त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे। म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका, कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका। कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर 2-3 महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत विनंती करतोय की आपण कोणत्याही जातीपाती धर्माचे असाल, आपली भाषा कोणतीही असेल, कोणत्याही राजकीय पक्षाचे असाल, अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे। म्हणून उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा। अनेकदा असं होतं की बंद यशस्वी करण्यासाठी दुकानं बंद करण्यासंदर्भात राजकीय पक्षाचे दुकानदारांचे नाही, माझं तर मत आहे की दुकानदारांनी सुद्धा त्यांना सुद्धा कुटुंब आहेत, त्यांची सुद्धा मुलगी शाळेत जात असेल, त्यांचे सुद्धा, आणि ह्याच्यामध्ये फक्त शाळकरी मुलीचं नाहीये। मगाशी मी तो जो कागद वाचून दाखवला घटनांचा, त्याच्यामध्ये लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवरती अत्याचार होत आहेत। त्याच्यामुळे दुकानदारांनी सुद्धा दुकान बंद ठेवायला काय हरकत आहे, दुपारी 2 वाजेपर्यंतच ठेवायचे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।